तर जोधपूर मॅपच्या बाबतीत फेल आहे भाऊ, किंवा मॅप फेल आहे जोधपूरच्या बाबतीत। एकदम कचोरी खाल्ल्यावर कसं वाटतं माहिती, सुकून। आपल्या आधी जे बिकानेरवाले कांदा कचोरी देतात ना, काही खरी नाही ते, हे अटुली एक नंबर आहे। दाबून थकलो मी, पण उत्साह कमी नाही झाला। लस डेंजर आले का हा रस्ता, पूरा उतार आहे ना रे हो। जोधपुर की गलियां है ये, हो मी तो भिऊ राहिलो। अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो भाऊ, समजा तुम्ही तुमची व्हेकल घेऊन येसान किंवा सेल्फ ड्राईव्हच्या व्हेकल रेंटवर घेसान आणि मॅप फॉलो करसान, तर जोधपूर मॅपच्या बाबतीत फेल आहे भाऊ, किंवा मॅप फेल आहे जोधपूरच्या बाबतीत। कारण एवढे शायनी लोक मला दिसले, अटुल्या लोकांनी विचारताना भैया ये अमुक धमुक किधर आहे, तो रस्ता सांगते, त्याच्या हाती मॅप काढेल असते, समजा गाडीत मॅप लावेल असते, काही त्याले मॅप दिसत नाही। असं आहे ते, बेकार आहे। त्यापेक्षा हे आपलं बरं आहे की नाही, हा बोवा चालवते, आपण मागे बसा, कारण बा अटी जाणं आहे, त्या माणसाला शॉर्टकटही माहिती आहे, लोकलचा माणूस आहे, तर टेन्शनच नाही है की नाही। चलो, तुम्हाला तर माहित आहे आपण येलाय कुठे, जोधपूर मध्ये। जोधपूरले आलो आणि माझ्या बायकोनं जे सांगितलं ते नाही घेतलं, तर मला घरी जाताना येणार आहे की नाही। तर आपण येलाय अठी, हे चुडीवाले आहेत, बांगड्या बनवतात, तर ह्या अशा अठी बांगड्या आहेत। मी त्या बुवाले सांगितलं की बुवा माझ्या बायकोसाठी बी एक बांगडी बनवून द्या तुम्ही ना। हे असं सॅम्पल त्यांनी दाखवलं। तो ये कितने में बनती है ये? 100 की एक। मैं पहले पूछता हूँ घर पे कौन सी चाहिए, वो हिसाब से बना के देना। चला, या काकानं सुरू केलं बनवणं। हे झाली भाऊ बांगडी तयार, क्या बात है। काही हे पाय, या डिजाइनचे यात, इसकी कीमत क्या है? ये आएगा 350 का, ये 250। 250 के कितने? दो। ये 250 के दो, ये 350 के दो। ये कितने के? 250 के। ये 250 के नहीं है, ये 250 के है। हाँ, ये 300 के, ये 300 के। ये भाई ने म्हटलं तर बरं, नाही तुम्हाला माहित आहे, 300 का, हे एक सिंगल 300चं। हे राजू नमकीन दुकान आहे। हे आधी कांदा कचोरी, पॅच कचोरी भेटते 30 रुपयाला। काल मी खाल्ली होती, एक नंबर आहे ना बा, म्हणून आज डबल आलो। आणि हे बा म्हणतात कधी आपल्याला जाणार आहे तर पार्सल घेऊन जाऊ आपण, कधी पोचल्यावर कचोऱ्या खाऊ। एकदम कचोरी खाल्ल्यावर कसं वाटतं माहिती, सुकून। आपल्या आधी जे बिकानेरवाले कांदा कचोरी देतात ना, काही खरी नाही ते, हे अटुली एक नंबर आहे। अर्धा इंची कांद्याचा लेअर असते याच्यावर, अशी आहे। चला मी पेमेंट करतो, जाऊ पुढे। तर भाऊ मा असं म्हणणं आहे की तुम्ही जठी जाता तर तुला लोकल क्युझिन, म्हणजे तुला लोकल पदार्थ, जर फेमस पदार्थ खाऊन फेमस झाले बा, ते जर नाही खाल्ले
तर मग जाऊन काय फायदा आहे की नाही. तर मग मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं जोधपूर झालं तर बा कांदा कचोरी खाऊन पाहिजे, म्हणजे प्याज की कचोरी आहे की नाही. तर मी खाल्ली होती. मी डबल या दुकानावर आलो, लागे डबल आज घेतली मी. एक नंबर लागते ना रे बा. चला आता जाऊ पुढे. गाडी ठेवली भाऊ तरी एका ठिकाणी. आता चढून वर चाललो. दम लागते बेटा चढलं की जास्त. चला या बॉली रस्ता माहित नाही इकडून गाठी. भाऊ तर ती गाडी लावली तटून असं 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 अटलो घालो. हो आता डबल असं 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 तटलोक जाणार. चला वरती ते मेहरानगडवरचं चामुंडा मंदिर आहे, हे ज्वालामुखी माता का मंदिर आहे. आणि आपल्याला जाणं आहे इकडे. बापरे दाबून थकलो मी, पण उत्साह कमी नाही झाला. चला हे भाऊ ब्लू सिटी ऑफ इंडिया जोधपूर. आणि हा सूर्य जो आता अस्ताले जाणार आहे जरा भऱ्यानं आहे की नाही. आणि हे ब्लू सिटी जोधपूर. आणि आता आपण वापिस चाललो ज्वालामुखी माता मंदिर. क्या बात आहे. हे एक मंदिर आणि त्याच्यावर ते चामुंडा मंदिर किल्ल्याच्या वरचं. आणि हे जोधपूर निळं शहर, निळच घर दिसून राहिले बद 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 बद. वा रे वा मजा आ गया. हे निळं 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 म्हणतात सूर्य पिवळा. आणि हे इकडे बी निळं निळं. क्या बात है रे. हे बाबू हे आहे माया मागे जोधपूर. हाँ सूर्य सनसेट होनारा जरा भऱ्यानं. आणि इधर भी मेरे पीछे है जोधपूर. बंद जो बंद असं ती मागे पाहिजे तर बिल्डिंग निळ्या भक्क आहेत. ब्लू सिटी ऑफ इंडिया काहून म्हणतात तर त्याले आहे की नाही. मस्त जरा भऱ्यानं सनसेट होणार आहे, सूर्यास्त होणार आहे, त्याचा आनंद घ्यायला आम्ही हे बा अशा कठड्यावर अठी बसून असा सूर्यास्त जात असताना पाहणार आहे. वा सूर्यास्त जात असताना वा अटीसाक बसून. आणि हे कचोऱ्या घ्यायला भाऊन कचोऱ्या झमकतो आहे की नाही. चला तर हे झाली भाऊ संध्याकाळ जोधपूर मधली. क्या बात है. मस्त. तुम्हाला सांगू काय, मी अठी या कट्ट्यावर असा जोधपूरचा नजारा घेत मी कितीही बसू शकतो. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर बी लाईट लागायसाठी आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास मस्त बसलो, कचोऱ्या खाल्ल्या आहे की नाही. एक नंबर आहे ना रे बा. चला रे बा, मग अपेक्षा आहे की हाई सनसेटचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर काय करावं लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे ना हो, अवघे विश्वची माझे घर आहे की नाही. राम राम.